स्वागत आहे आपलं 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये. आज आपण 1 जून, 2 जून आणि 3 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे उत्तर प्रदेश पासून विदर्भ करत छत्तीसगड पर्यंत एक ट्रफ लाईन सध्या सक्रिय आहे. दुसरी ट्रफ इकडे अरबी समुद्रापासून गोव्यापर्यंत आणि तिसरी ट्रफ उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत ही ट्रफ सक्रिय आहे. इकडे दिल्लीच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे. या ट्रफमुळे आज राज्यात विविध भागात पावसाची शक्यता राहणार आहे. सर्वप्रथम आज 1 जून काय परिस्थिती राहील? सांगली पूर्व भाग, सातारा पूर्व भाग, पुणे पूर्व, अहिल्यानगर मध्य पूर्व, तसेच नाशिकचा पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, इकडे परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजसाठी आहे, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्यानंतर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो, पण सार्वत्रिक पाऊस नसेल. त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव तशीच परिस्थिती राहील. याच्यानंतर कोकणात विशेष पावसाची शक्यता नाहीये. नाशिक, मध्य पश्चिम, सातारा, पुणे, मध्य पश्चिम, सांगली, कोल्हापूर, मध्य पश्चिम पावसाची शक्यता दिसत नाहीये. परंतु पूर्वेकडून एखादा ढग जर निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो, पण शक्यता खूपच कमी आहे. 2 जूनला नाशिक, मध्य पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली मध्य पूर्व, सोलापूर, लातूर, हिंगोली, इकडे जालना, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. पालघर पासून इकडे सिंधुदुर्ग पर्यंत पावसाची शक्यता नाहीये. तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागात सुद्धा विशेष पावसाची शक्यता दिसत नाहीये. काय बदल वाटला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. त्यानंतर 3 जूनला थोडंफार पावसाची फ्रिक्वेन्सी कमी होण्याचा अंदाज आहे. इकडे सांगली पूर्व, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, तसेच नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, इकडे धाराशिव, लातूरचे काही भाग, बीडचे दक्षिण भाग या भागात पॅचेसमध्ये पाऊस पडेल, सार्वत्रिक पाऊस नसेल. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळचे काही भाग या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. पॅचेसमध्ये पाऊस पडेल 3 जूनला. बाकी विशेष पावसाची शक्यता राहिलेले जे जिल्हे मी सांगितले नाहीये त्या भागातून नाहीये. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागात सुद्धा पावसाची शक्यता दिसत नाहीये 3 जून रोजी. जर काय बदल वाटला तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.